नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये डी-फार्म अर्थात डिप्लोमा इन फार्मसी ॲडमिशन 2026साठी या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली असल्यामुळे पुढचं वेळापत्रक देखील बदललेलं आहे। या ठिकाणी बघू शकता DTEच्या वेबसाईटवरती आल्यानंतर पोस्ट HSC डिप्लोमा डी-फार्मचे रजिस्ट्रेशन इम्पॉर्टंट डेट सेक्शनमध्ये गेल्यावर बघू शकता 2026-27 शैक्षणिक वर्षामध्ये डी-फार्मच्या रजिस्ट्रेशनची लास्ट डेट ही आता 23 जुलै 2026 आहे। 23 जुलै 2026 पर्यंतच या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। ई स्क्रुटिनी पद्धतीने फॉर्म व्हेरीफाय करू शकता किंवा या ठिकाणी जे FC सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन फिजिकल पद्धतीने फॉर्म व्हेरीफाय करू शकता। त्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली आहे। यानंतर पुढची प्रोसेस बघू शकता असते ती म्हणजे प्रोविजनल मेरिट लिस्ट अर्थात तात्पुरती गुणवत्ता यादी। ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचे मार्क्स किती आहेत ते डिस्प्ले केले जातात। ते येणार आहे 25 जुलै 2026। त्यानंतर जर तुमचं नाव, मार्क्स, कास्ट कॅटेगरी यामध्ये काही त्रुटी आढळली असेल किंवा सुरुवातीला तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरला आहे, आता तुमच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट आहेत आणि तुम्हाला ग्रीवियन्स आक्षेप नोंदवून काही बदल करून घ्यायचा असेल तर 26 जुलै ते 28 जुलैच्या दरम्यान ग्रीवियन्स टाकून बदल करून घेता येणार आहे। त्यानंतर 29 जुलै 2026 रोजी फायनल मेरिट लिस्ट येईल आणि यानंतर जर पुन्हा मुदतवाढ झाली नाही तर मग कॅपराऊंड अर्थात तुम्हाला जी कॉलेजची यादी द्यायची आहे, तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे अशी कॉलेजची यादी देतो, ती प्रोसेस सुरू होणार आहे। तर अजूनपर्यंत ज्यांचा कोणाचा फॉर्म भरायचा राहिला असेल, रजिस्ट्रेशन करायचं राहिलं असेल त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या। तुमच्या काही शंका असतील, तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस, बरेच विद्यार्थी असतात की त्यांना या ठिकाणी डिप्लोमाला रजिस्ट्रेशन केलेलं असतं, डिग्रीसाठी वाट बघत असतात, मग डी-फार्म करू की बी-फार्म करू किंवा अजून काही डाऊट्स असतात, तर अशा ज्या काही तुमच्या शंका असतील त्या खाली कमेंट करा। येणाऱ्या काळामध्ये आपण लाईव्ह सेशन घेऊन या ठिकाणी त्या संदर्भात मार्गदर्शन करू। तुमच्या ज्या कमेंट असतील त्याची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत, 12वी नंतर डी-फार्मला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासह शेअर करायला विसरू नका। लक्षात ठेवा, डिप्लोमाच्या ॲडमिशनसाठी CET किंवा नीटची आवश्यकता नाही आहे। डिरेक्ट तुमच्या 12वीच्या ग्रुपच्या मार्क्सवरती ॲडमिशन होतं। तुमचं या ठिकाणी PCB PCM कुठलाही ग्रुप असेल तरी तुम्हाला या ठिकाणी डी-फार्मला ॲडमिशन मिळू शकतं। CET नीटची आवश्यकता नाही, केवळ ग्रुपच्या मार्क्सवरती ॲडमिशन होत असतं। ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू।